तर योगासनं सुरू करायला पाहिजेत हे अनेकांना जाणवतं किंवा पटतं किंवा आपला पॉडकास्ट बघूनही अनेकांना ते पटेल. तर मग सुरू करायचं म्हटलं तर ऑफलाईन क्लास चांगला का ऑनलाईनचेही आज अनेक पर्याय आहेत किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पण असंख्य आहेत. क्लास तरी कशाला लावायचा आहे? बरोबर आहे. व्हिडिओ बघूनच शिकू असं अनेकांना वाटतं. तर काय सांगाल? अगदी बरोबर आहे. कसं आहे की योगा ही ऑनलाईन शिकण्याची गोष्टच नाही खरं तर. बरं. कारण आसनं शिकताना किंवा प्राणायाम करताना सुद्धा आसनांमध्ये तुमचं पोश्चर एक्झॅक्ट कसं पाहिजे आणि कसं तुम्ही करता आहात ते तुमच्या स्क्रीनवर नाही दिसत. आणि स्क्रीनवर बघून तुम्ही त्या पद्धतीने केलं तर चुकण्याची किंवा तुम्हाला काहीतरी हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन शक्यतो करू नये असं माझं मत आहे. आता जेव्हा तुम्ही योगासनाला सुरुवात करता ते पहिल्यांदा तरी ऑनलाईन करू नये. एक 6 महिने एकदा तुम्ही काय काय करायचं असतं आणि कशा पद्धतीने आपण योगासनं म्हणा किंवा प्राणायाम आपण क्लासमध्ये करतो तसंच आपले जे काही योग शिक्षक असतात ते कशा पद्धतीने आपल्याला श्वासांची माहिती देतात, केव्हा श्वास घ्यायचा केव्हा श्वास सोडायचा या संदर्भातली माहिती घेतल्यानंतर मग ऑनलाईन करायला काही हरकत नाही आहे.